धरून संताप पडला. खिदळ गाल दुखून बनता रडला. टेन्शन की बेमेडी धमाल कॉमेडी फुल टाइमपास करा चटकू. फू बाई फू बाई फू बाई फू. लड़के लड़के नौबासेरे को ये नौबासेरे करते हैं. अरे काय बाजू के ये अन्ना का डायलॉग समझना मुश्किल है ना मुमकिन है ना ना ना. तर मी घेऊन आला तुमच्या आवडीचा कार्यक्रम ज्याचं नाव आहे क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4 पॉवर बाय एअरटेल. कॉमेडीचा कोणा मला वेडेपणा फार आवडतो. तर या वेडेपणाला आता सुरुवात करायची वेळ झाली आहे. पण स्वागत करूयात आपल्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी आणि महेश कोठारे. आणि स्वागत करूयात आपल्या दमदार 7 जोड्यांचं. आता जरी ओरडत असले तरी थोडंसं टेन्शन सगळ्यांच्या मनामध्ये आहे. कारण आजच्या भागामध्ये एका जोडीला सायोनारा सायोनारा असं म्हणायची वेळ येणार आहे. ती जोडी कोण आहे हे मला आत्ता माहिती नाहीये. त्यामुळे आपण सगळे मिळून सगळ्या जोड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि परीक्षकांना विनंती करूयात की पहिली चिठ्ठी निवडून त्यांनी आम्हाला सांगावं की इकडे पहिल्यांदा कोण येणार आहे. सुप्रिया पाठारे आणि आनंद अभ्यंकर. तर आता इथे येतो एक भैया जो ऐन उन्हाळ्यामध्ये आपल्यालाच आपलेच आंबे विकतोय आणि त्याच्याकडून आंबे विकत घ्यायला गेली एक कोकणी बाई. बघूयात मग आता तो आंबे कशा पद्धतीनं विकतोय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात आतापर्यंत 22 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं आनंद अभ्यंकर आणि सुप्रिया पाठारे. आंबे को मोहर आ गया रे, आंबे को मोहर आ गया रे, बेटी बंधाई को ले लो, बेटी में डालेंगे रायवल के अंबे, बेटी में डालेंगे रायवल के अंबे. सांगायला कहूया के सांगायला कहूया के बापूस ये देवगड के अंबे. अरे लई लो आंबा आला बाजारात चला चला घेऊ चला. आंबा आला बाजारात चला चला घेऊ चला. आंबा घेऊ चला, हापूस घेऊ चला. आंबा घेऊ चला, हापूस घेऊ चला. आंबा आला बाजारात घेऊ चला. आंबा आला बाजारात आंबा घेऊ चला. लई लो हापूस हापूस. ए भैया हैया अय्या लई लो हापूस. हापूस नी मग दे. येल्लो. मेल्या कैरी देतस माका आणि येल्लो म्हणतोस. अरे नाही नाही येल्लो मतलब लेलो बहनजी. माका बहीणची कित्याक म्हणतोस. मी काय तुझी बहीण असाय. अच्छा लेलो आंटी जी. कानाखाली घंटी वाजवीन. अब का कहे छमिया. हा शिरा पडली तुझ्या तोंडावरती. मेल्या इलस कैसून. अरे नहीं हमारा नाम इलस कैसुन नहीं है. अरे हम है बिलास यादव. अरे मेल्या आलास कुठून खैसून. हाँ हाँ पटना से आया हूँ. मी याला इथनं पाटणं इलाय. अरे पाटना नहीं पटना. मुंबई से गई पूना, मुंबई से गई पूना, पूना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना. ओ पटना, पटना हमारा गांव है. गांव की बड़ी याद आती है. 4 साल हुए गांव नहीं गया. बिटिया की बहुत याद आती है. अरे तुझी स्टोरी रावण दे बाजूला. मेल्या तुझ्या बिटियाची याद येते ना मग तिथे गावालाच जा ना.
इकडे काय करतोयस? नाहीतरी इथे महाराष्ट्रात तुझं कोणाशी पट ना, आणि काय केलं हे भैया इथून हट ना. अरे कैसा हटेंगे? हमारा तो स्लोगन है, हम दो हमारे दो, बाकी के हुए तो मुंबई कोकण भेज दो. व्यसन घालारे यांना कुणीतरी बाज झालं म्हणावं आता. आणि मराठी समजत नसेल तर वेगळ्या पद्धतीने समजून सांगू म्हणावं. पाहुण्यासारखे आलाय, पाहुण्यासारखे राहा, नाहीतर विदाऊट तिकीट पाठवून देईन. जय महाराष्ट्र. अरे नहीं. अरे हमको माफ कर दो, हम आम आदमी है, आम बेचता हूँ. ये आम बेचने के बाद चले जाएंगे पटना, हमारे गांव में. गांव की बड़ी याद आती है. 4 साल हुए गांव नहीं गया, बिटिया की बहुत याद आती है. मेल्या तुझी स्टोरी हवान दे बाजूला. माका सांग, आंबो खैसून इलत? रत्नागिरी? रत्नागिरी कहाँ से गिरी, कब गिरी, कैसे गिरी? आमची रत्नागिरी. अरे वही तो पूछत है, आपकी बेटी रत्ना कहाँ गिरी, कैसे गिरी, कब गिरी? मेल्या आंबा विकतस आणि तुला रत्नागिरी माहित नाही? ए दिग्या, मेल्या गप काय रावलस? त्याका सांग ना आपल्या कोकणची महती. अरे नाही. नाही सुनो, सांग र. रत्नागिरी, देवगड, कणकवली, कट्टा, मालवण, राजापूर, आणि आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर. नारळी, भोपळी, करवंद, लाल काजू, बोंडूच्या जांभा, नावा रूपाला आलाय जगात देवगड, हापूस, आंबा, बाप्पा मोरया. गजानना 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 गजानना. कळलं तुका? हाँ, अरे हम तुका नाही, इलास यादव. माका सांग पहिले, आंबे खैसून हाडलस? हे हा. वो देवघर से आया. हा, देवघर नाही मेल्या, देवगड. हाँ वही तो बोला, देवघर. देवाच्या घरी पाठवी ना. अरे नहीं, देवगड. देवघर नहीं, गुस्सा नहीं हो. क्या है वो जो देवघर के आम है वो बहुत फेमस है, इसलिए हम कोई भी आम बेचत वक्त देवघर के आम करके बेचता है. शिरा पडली तुझ्या तोंडावर. मेल्या रायवळ आंबे हापूस म्हणून निघतस, लोकांका फसवतस. हा, गुस्सा थूक दो माई, गुस्सा थूक दो. चलो रेट वक्त कम कर देते हैं, 1000 रुपया. आम्हीच पिकवलेले आंबे आमचाच 1000 रुपयाला विकतस तू. हापूस है. हापूस कसले मेले, पायरीने बिटकी असा. बिटकी नहीं, पटकी. हमारी छुटकी, हमारी बिटिया 4 साल गांव नहीं गए, बिटिया की बहुत याद आती है. अभी हमारी बिटिया 2 साल की हो गई, कल बर्थडे है. शिरा पडली तुझ्या तोंडावर, आवशीचो घो तुझ्या. 4 वर्ष झाली हा गावाक नाही गेला, आणि ह्याची पोरगी 2 वर्षाची. हा, अरे मेल्या, हीच तुझ्या कर्माची फळं. हाँ ती आंब्याची पेटी रवान दे बाजूला, आणि पहिला जा गावाला, नाही तर तुझी पोरगी बाप म्हणेल तुझ्या भावाला. बघूया तुमचा परफॉर्मन्स कसा वाटला परीक्षकांना. महेश सर. आनंद आणि सुप्रिया, आता आय मस्ट से वेलकम बॅक. तुम्ही दोघांनीही आम्हाला खूप हसवलं, खूप एंटरटेन केलं. इट वॉज अ फॅन्टॅस्टिक ऍक्ट. थँक्यू. स्वप्नील सर. मी संपूर्णपणे सहमत आहे महेश सरांची, कारण हा तुमचा परफॉर्मन्स ऍब्सोल्युटली स्टनिंग होता. सुप्रिया, तू अत्यंत गोड दिसतेस या अटायर मध्ये. तर ऑल इन ऑल खूप एंटरटेनिंग परफॉर्मन्स. गॉड ब्लेस यू. वा, मला खूप गोष्ट एक पॉइंट आउट करायची आहे का पार्टिसिपंट्सनी येऊन जो ऍक्ट खुलवला, ह्या मंचाला हॅट्स ऑफ त्यासाठी. बघूयात आता तुम्हाला गुण किती मिळालेले आहेत. महेश सर किती गुण? 10. वा. स्वप्नील सर 9.5. 19.5 गुण. तो लाल तुरा. आता बघायचंय या जोडीला कोण करणार कोण चॅलेंज.
एकही जोडी नाही. निर्णय परीक्षकांच्या हातात. चिठ्ठी. मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार. आता बघूया परीक्षक तुमच्यासाठी किती तुरेपणाला लावणार आहेत. 1. तर या 2 जोड्या आता लढणार आहेत 3 तुऱ्यांच्यासाठी. पण या छोट्याशा ब्रेक नंतर डोक्यावरती हात ठेवून सांगतो, मी परत येईन पण डॅन्ड्रफ परत येणार नाही. तेव्हा पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4 कॉमेडीचा काल घेतो ना. या एका म्हाताऱ्या बाईला मी कन्व्हिन्स करू शकत नाही. मी निवडणूक काय लढणार, निवडणूक काय लढणार. इकडे मी बाई दिसते का तुम्हाला? ती बाई रे. मला बालगंधर्व रिलीज झाल्यापासून कोण पुरुष तेच कळत नाही. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4 कॉमेडीचा काल घेतो ना. निवडणुका जवळ आल्या की नेत्यांचं कामच असतं आशीर्वादाच्या नावाखाली मतं मागायची. तर असंच आहे की नेता गेलाय आशीर्वाद मागायला एका आजींकडे. बघूयात आता आजी कशा प्रकारचा आशीर्वाद देतात. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 15 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, मंगेश देसाई आणि विशाखा सुभेदार. नमस्कार. तुमच्या वॉर्डामधून मी पोटाच्या निवडणुकीसाठी, माफ करा, पोट निवडणुकीसाठी उभा आहे. माझी निशाणी आहे भुंकणारा कुत्रा. तर कुत्र्यासमोरचं मटण दाबून, माफ करा, कुत्र्यासमोरचं बटन दाबून तुम्हाला प्रचंड मताने निवडून द्या. उदबत्ती लाव रे अण्णांच्या समोर. अण्णात मोठी शक्ती रे, भक्ती दे, शक्ती दे, भक्ती दे, शक्ती दे, भक्ती दे. उदबत्ती लाव रे अण्णांच्या समोर. नमस्कार आजी. अरे असा काय उभ्या उभ्या नमस्कार करतोयस? खाली वा, खाली वा. नमस्कार नमस्कार. शाबास शाबास. घरी जा बरं, फार वेळ उन्हात खेळू नको. तसं नाही आजी, ते माझ्या कुत्र्याकडे लक्ष ठेवा. अगं बाई, तुझ्या कुत्र्याकडे लक्ष ठेवायचं का? कसं आहे ना, मला अरे डोळ्यांनी नीट दिसत नाही. एक काम कर, तू तुझ्या त्या कुत्र्याच्या गळ्यात साखळी बांध आणि जा कुठं उंडाळ्याला जायचं तिकडे. नाही तसं नाही आजी, अहो कुत्र्या समोरचं बटन दाबा. अगं बाई, कुत्र्यासमोर पटण असतं का हल्ली? आमच्या वेळेस की नाही कुत्र्यासमोर बटन असायचं बाई. आणि त्यावेळेस दाबा बिब्बाचं नाही बरं. कशी आजी फारच मस्करी करता तुम्ही. मटण नाही, बटन बटन. अगं बाई, तुमचा कुत्रा शर्ट घालतो का हल्ली? अहो तसं नाही आजी, म्हणजे आता निवडणूक आहे ना, मला नगरसेवक व्हायचंय. कशाला? अहो तुमची सेवा करायला. हो का? वा वा, छान छान छान. बरं बैस, माझे पाय दाबून द्यायचा. शाबास शाबास. ऐक रे, 2-3 दिवस बाईने आली, धुणं भांडी सगळं तसंच राहिलंय. घरी ये बरं काम करायला. नाही तसं काम नाही हो, तशी कामं नाही. मला समाज सेवा करायची आहे. हो का? मग हे बघ, आमच्या चाळीतली संडास की नाही कायम तुंबलेली असतात, कचऱ्यापेट्या कायम व्यायलेल्या असतात. त्या या आणि साफसफाई करून जा. अहो तसं नाही आजी. बस मेंढ्या, तुला हेही करायचं नाही, तुला तेही करायचं नाही, काहीच करायचं नाहीये तुला. अहो, आणि आम्ही म्हणतो तुझं कुत्र सांभाळायचं. बरे नका तडफड्याचं तुझं कुत्र, मला काय करायचं या एका म्हाताऱ्या बाईला मी कन्व्हिन्स करू शकत नाही. मी निवडणूक काय लढणार, निवडणूक काय लढणार, निवडणूक काय लढणार. इकडे
वाटला की नाही वेगळा हात? हो वेगळा हात काय? हो सगळ्या लोकांसमोर मला काय मारता? हो मी निवडणुकीला उभा आहे. आ? मी उभा आहे उभा. मी काय आंधळी वाटले का? दिसतंय मला उभा आहे. त्यात काय मी पण उभी. अहो मी निवडणुकीला उभा आहे. कधीपासून? 20 दिवस झाले. अगं बाई 20 दिवस झाले का रे? आई बापाने शिक्षा केली का मेल्या? हे बघ असं सतत उभं राहू नको बरं का? आज्ञामधनं असं बसत जा, तेवढ्यात तुटतील लाईट. अहो आजी आता तुम्हाला कसं बरं जाऊ द्या, मला निवडून द्या. काय निवडून देऊ? गहू देऊ, तांदूळ देऊ का पालकाची मेथीची भाजी देऊ? आणि हे बरं आहे तुझं कुत्र सांभाळायचं, तुला निवडून द्यायचं आणि वरतून नगरसेवक पुढे जायचं मिरवायचं. हे बरं आहे तुझं. काय झालं आता? तुझ्यात ताकद नाही राहिली. आजी मला समजून घ्या. हे आणखीन करायचं, याला समजून पण घ्यायचं. अरे अहो आजी मला राष्ट्र सेवा करायची आहे. राष्ट्राच्या हितासाठी मला काम करायचं. त्यापेक्षा नोकरी कर कुठेतरी मेल्या. नाही आजी मला खरंच सांगतो, मला ना लोकसेवा करायची आहे. हितासाठी काहीतरी करायचं देशाच्या. हो मग एक काम कर, तुझ्यासारखी 4-5 टक्कळी गोळा कर आणि पाकिस्तानात निघून जा. तिकडे जा, निवडणूक लढ, निवडून ये आणि तिकडच्या देशाचं वाटळ करून टाक. त्यामुळं काय होईल? आमचा शत्रू मरेल आणि इकडे आम्ही सुख समाधानात नांदू. कसं? या नेत्याला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले राजकारणी मित्र नक्की आठवले असतील. बघूयात आता हे तुमचं कॉमेडीचं राजकारण कसं वाटलं आपल्या परीक्षकांना. महेश सर, काही बोलायच्या आधी मला तिथे येऊन विशाखाला चॉकलेट द्या. विशाखा, तुझा हा परफॉर्मन्स अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स होता. अवॉर्ड सुपर. म्हणजे तू जे स्टार्ट पासून एंड पर्यंत बेअरिंग पकडलं तर त्या म्हातारी बाईचं सुपर. म्हणजे आय हॅव नो वर्ड्स टू एक्सप्रेस. ऑफकोर्स आपल्या मंगेशने सुद्धा तुला खूप सुंदर साथ दिली. आय थिंक यू वर जस्ट टू गुड. तुम्हाला दोघांनाही माझ्याकडून ब्लास्ट. वा, ऑल द बेस्ट. थँक्यू सर. स्वप्नील सर, मला वेगळं या ऍक्ट बद्दल काहीच बोलायचं नाही, कारण फॅन्टॅस्टिक आतापासून इथपर्यंत बिगिनिंग मिडल एंड ऍब्सोल्युटली सुंदर परफॉर्मन्स झाला. आय नीड टू कम देअर. क्या बात है. गॉड ब्लेस अँड आय लव्ह बोथ ऑफ यू. थँक्यू. ओहो, तुम्ही चॅलेंज केलं होतं 19.5 गुणांना आणि त्या 3 तुऱ्यांना. आता बघायचंय 3 तुरे कुणाचे होतात. महेश सर किती गुण? 10.5. स्वप्नील सर 10. याचाच अर्थ 3 तुरे आजीबाई तुमचे. हा खेळ असाच रंगत राहणार आहे. पण आता वेळ एका छोट्याशा ब्रेकची. आयुष्यात क्लिअर आणि पात्र क्लिअर अँटी शॅम्पू 4x4 कॉमेडीचा कल घे तुला. काय हो भाई, माझी लिमोजिन तुमच्या स्टुडिओच्या आतमध्ये घेत आहे. लिमोजिन? हो, तू लिमोजिन. एवढ्या गाड्या आहेत माझ्याकडे. नको रे नको, याच पिक्चरने वाट लावली माझी. त्या पिक्चर मधला हिरो शर्ट काढतो म्हणून 50 राण्या मला शर्ट काढायला लावतात आणि ते बघून 50 राण्या परत शर्ट घालायला लावतात. नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4 कॉमेडीचा कलगीतुरा.
आणि आता बघायचं स्पर्धेमध्ये पुढे चॅलेंज करायला कोण येणार आहे. परीक्षकांना मी विनंती करतो, प्लीज चिठ्ठी निवडून तुम्ही सांगा की आता कोण येणार आहे. सुनील तावडे आणि नेहा शितोळे. मुंबईत राहून सगळ्यात स्वस्त आणि फायद्याचा धंदा कोण करत असतील तर मुंबईतले भिकारी. तर अशाच एका सेलिब्रिटी भिकाऱ्याची मुलाखत एका न्यूज चॅनल वरती चालली आहे. बघूया तो आपल्याला बिझनेसच्या काय नवीन टिप्स देतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 21 तुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, सुनील तावडे आणि नेहा शितोळे. मी एक पत्रकार आहे, मी एक पत्रकार, मी एक पत्रकार आहे, मी एक पत्रकार, मी एक पत्रकार आहे. तर मी एक पत्रकार आहे आणि मी निखिला साबळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे बिग भेट. माफ करा, बिग भेट. आणि मी तुम्हाला आज भेटायला घेऊन जाणार आहे एका अशा माणसाला जो आपल्याला रस्ती गल्लोगल्ली देवळांमधून सगळीकडे दिसतो, जो सर्वव्यापी आहे. तर स्वागत करूयात वैभव अब्जवादी यांचं. तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली माझ्याच स्टुडिओ मध्ये येऊन माझेच गेस्ट माझ्याच कंटेस्टंट मित्रांकडे भीक मागतात. पण मी त्यांना सांगू इच्छिते की त्यांचं पेमेंट अजून झालेलं नाहीये. त्यामुळे तुम्ही खाली या, इथे या, माझ्या जवळ या. शिवा माझी तुझी ना माती रे गोजीवा. बाय. मी बाई दिसतेय का तुम्हाला? तुम्ही बाई नाही? त्याला बालगंधर्व रिलीज झाल्यापासून कोण बाई कोण पुरुष तेच कळत नाही. हॅलो, हा काय हो बाई, माझी लिमोजिन तुमच्या स्टुडिओच्या आतमध्ये घेत नाही. बोलतो लिमोजिन. हो, तू मी मोजीन एवढ्या गाड्या आहेत माझ्याकडे. मी माझ्या वॉचमनला अशी विनंती करू इच्छिते की माझ्या स्टुडिओच्या पार्किंग मध्ये जिथे माझी गाडी पार्क होते तिथे माझ्या गेस्टची गाडी पार्क करण्यात यावी. आता आपण माझ्या इंटरव्ह्यूला सुरुवात करूयात. मला सांगा, तुम्ही भीक कधीपासून मागायला लागलात? बोला बोला, लवकर बोला. अवघा महाराष्ट्र कानात प्राण आणून तुमच्या उत्तराची वाट बघतो. माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं टाळू शकत नाही, कारण प्रश्न मी विचारलेला आहे. एक मिनिट, मी तुमच्याकडे 2 मिनिटं वेळेची भीक मागतो, प्लीज मला 2 मिनिटं. बोला 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 बोला. तर माझा हा पिढीचाच व्यवसाय आहे. म्हणजे माझे आजोबा इंग्रजांच्या काळात भीक मागायचे, नंतर वडील भीक मागायला लागले, नंतर हे भीक मागायला गेले आणि यांनी हा वारसा असाच पुढे चालू ठेवलेला आहे. मला खरं तर असं वाटतंय की आता इथे मी माझ्या पिढीजात धंद्याबद्दल सांगायला हवं, कारण हा मंच माझा आहे, मी इथली होस्ट आहे. तर मला तूच प्रश्न विचार, तूच उत्तर दे, तूच गोंधळ. तोपर्यंत मी भीक मागतो. दे अल्लाह के नाम तुझको अल्लाह रखते, दे दादा के नाम तुझको अल्लाह रखते. ए दे दे, ए जिमी, ए जिमी, ए जिमी, ए जिमी, ए जिमील तेवढी भीक दे रे, ए जिमील तेवढी भीक दे, ए जिमील दे. माझ्याच कॅमेरामनकडे माझेच गेस्ट परत एकदा भीक मागायला लागलेत, त्यांचंही पेमेंट झालं नाहीये. या इकडे या, इकडे या. हॅलो, हा, अरे माझी स्पोर्ट्स कार घेऊन जा ना शनिवार वाड्यावर. हा, तिकडे शिळ्या भाकऱ्या ठेवल्या ते वाटतात तिकडे, माझे तिकीट टाका घेऊन ये. आणि बघ, अरे रिक्षा कशाला जातो, बँड्राला घेऊन जातो ना सीबीएसला, तर रिक्षा घेऊन जाऊ नकोस. अरे आपल्या 15 गाड्या आहेत त्या घेऊन जा कुठेतरी एक. हा, आणि सगळे फॉरेनर्स आहेत, तो रुपये मागू नको, लाच काढू नकोस. डॉलर माग डॉलर, युरो माग युरो. हा, युरो. यु नो, आमचा हा सगळा असा व्यवसाय आहे. तर तुमच्याकडे 15 गाड्या आहेत आणि तरीही तुम्ही भीक मागता, याचं कारण मला सांगा. कारण मला नोकरी करणं परवडत नाही.
हे सगळं ऐकल्यानंतर मला आता माझ्याच स्टुडिओत माझ्याच शो मध्ये मला भयानक कुतूहल वाटायला लागलंय की यांची कमाई नक्की किती. कमाई तर सोडा. आता नुकतंच आम्ही रेल्वेमध्ये आम्ही जसं भीक मागतो, बसेसमध्ये भीक मागतो, तसं आता विमानांमध्ये पण भीक मागायला सुरुवात केलेली आहे. हो, म्हणजे आता नुकतीच आम्ही एक भिकेला लागलेली कंपनी विकत घेतली, क्वीन फिशर नावाची कंपनी. त्यांच्यात आमचा टायप चालू आहे आणि 1000 कोटीचा टर्न आहे आमचा. हो, याच नोटवरती आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा, मी बी येईन, पण आता मी परत येईन का नाही माहित नाही. मला एक सांगा, मला जर तुमच्या संस्थेचं मेंबर व्हायचं असेल तर मला माझ्याकडून नक्की काय प्रयत्न करावे लागतील? आता हे पहिले मला माझ्याकडून सारखं हे शब्द वापरायचे नाहीत. तुमचं भलं हो, तुमची भरभराट हो, तुमची मुलं सुखी राहोत, तुम्ही आम्हाला पैसे द्या, तुम्ही आम्हाला मदत करा, हे शब्द वापरायचे. ओके, अजून आमची एक परीक्षा असेल, त्याच्या तयारीसाठी तुम्हाला 1 महिन्याचा अवधी देण्यात येईल. मला 1 महिना मिळेल. ओके, त्या महिन्याभरात तुम्ही आंघोळ करायची नाही, कपडे धुवायचे नाहीत, 1 महिनाभर अजिबात खायचं नाही. बर. तुम्ही प्रोड्युसरकडे चेक मागायला जाता? हो, दर महिन्याला. कसा चेहरा करता? माझा चेक लाचारी अजून लाचारी. करेक्ट. हे एक्सप्रेशन कायम चेहऱ्यावर ठेवा. बरं, तुम्हाला गाणं म्हणता येतं? हो, मला गाणं म्हणता येतं. म्हणा बघू. सुरमई अखियों में. सुरमई नको, सुरमे कुछ नहीं चाहिए, सिर्फ बेसूर आणि बेसूर गाणं गायला शिका. ओके. बरं, आता समजा अचानक तुम्ही आंधळा झालात, आता गाणं म्हणा बघू. हा ठेवा. चाहूंगा मैं तुझे सांझ सवेरे, फिर भी कभी मरशील. मरायचं का तुला? हे एवढं जीवावर उदारून भीक मागायची नसते. हॅलो, बोला. अरे असं काय करताय? माझं हेलिकॉप्टर घेऊन जा ना तिकडे. करेक्ट, हे बरोबर एक्सप्रेशन आहे. आता आ करून जा, चॉकलेटसाठी भीक माग जा. क्या बात आहे. बघूया तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला आपल्या परीक्षकांना. महेश सर. सुनील आणि नेहा. सुनील, तू तुझ्यापर्यंत खूप चांगला प्रयत्न केलास. तू तुझी एंट्री खूप छान होती. तू पण ती ऍक्शन पण तू खूप चांगली प्रकारे मेंटेन केलीस. पण समाव मला तो ऍक्ट क्लिक झालेला वाटला नाही. एनिवे, ऑल द बेस्ट टू यू. स्वप्नील सर. सुनील आणि नेहा, आय अग्री विथ महेश सर. मला असं वाटतं की जे प्रॉमिस घेऊन ऍक्ट आला होता ना, ते प्रॉमिस फुलफिल नाही झालं. आणि मला असं वाटलं की थोडासा ऍक्ट असा झाला की थोडे मार्क मागावे लागणार. सो ऑल द व्हेरी बेस्ट. गॉड ब्लेस. बघूया तुम्हाला खरंच किती गुण मिळतात. महेश सर किती गुण? 9 गुण मिळालेले आहेत. स्वप्नील सर 9 गुण, एकूण 18 गुण. लाल तुरा उरली एकच जोडी जी यांना चॅलेंज करणार आहे. विजय पटवर्धन आणि सतीश तारे या मैदानात. परीक्षकांना विचारूयात, या 2 जोड्यांसाठी ते किती तुरे पणाला लावणार आहेत? 3. तर या 2 जोड्यांमध्ये आता युद्ध रंगणार आहे 5 तुऱ्यांच्यासाठी. पण या छोट्याशा ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कोलगेट तुरा. असं नको रे बघू तू माझ्याकडे. अरे पापण्या मिटणार रे बाबा. अरे का पापण्यांमध्ये बांबू लावला? ती माझ्याकडनं. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तुम्ही पाहताय क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फू बाय फू कॉमेडीचा कलगीतुरा. कॉमेडीची ही धमाल तर तुम्ही अनुभवत आहातच, पण लवकरच पाहणार आहात आयडिया सारेगमपचा महाअंतिम सोहळा. पाहायला विसरू नका. येत्या 29 एप्रिलला म्हणजेच रविवारी संध्याकाळी आयडिया सारेगमप महाअंतिम सोहळा आपल्या झी मराठीवरती. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या चॅलेंजर जोडीकडे.
आता इथे येतोय एक राजा, ज्याला 100 राण्या आहेत बरं का, आणि 100 राण्यांनी त्याला चॅलेंज केलंय, आज काहीतरी वेगळं करून दाखवा आयुष्यात, नाहीतर घरात पाऊल ठेवायचं नाही. मग आता काय आगळं वेगळं करायचं म्हणून हा चॅलेंज घेऊन गेलाय जंगलामध्ये. बघूयात काय वेगळं करून दाखवतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात 22 सुरे मिळवणाऱ्या या जोडीचं, विजय पटवर्धन आणि सतीश तोळे. जंगल हो, हे झाडं फळं फुलं जंगल 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 हो, हे माती दगड खड्डे जंगल हो 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 हो. जगदंब जगदंब काय जंगल आहे. अरे हे जंगल बघून गाणं लिहिलंय का गाणं ऐकून जंगल बांधलंय. जगलबंद जगलबंद जगदंब जगदंब. छे 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 100 राण्यांबरोबर संसार करून एवढा दमलो नाही, तेवढं इथे 100 पावलं टाकून दमलोय. काय त्या पुराणातल्या कथा. अरे डोळे नसताना 100 मुलं झाली, तेही एक बायको असताना, आणि मला डोळे आहेत, 100 राण्याही आहेत आणि मूल नाही. मुलं बंद मुलं बंद. अरे काय नेमका शब्द आहे तो. हाय तो हाय तो हाय तो हाय तो हाय तो हाय तो हाय तो. कोण आहेस तू. कोण आहे तू. हाय तू हाय तू कोण आहे. हाय तू कोण आहेस तू. 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 हे काय नाव आहे का काय याचं. हाय तू कोण आहेस तू. खात्री करून घ्यावी. ए हाय तू कोण आहेस तू. 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 मला नरबळी वगैरे देणार नाही असतो तू. मी घाबरतो. कोण आहेस तू. कोण आहेस तू. मी 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 कोण आहे. मी राजा आहे. राजा 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 राजा. कसं बघते इकडे. कसं राजा राजा रे राजा राजा. वर कुठे बघते बिनडोक. इकडे बघलं राजा राजा. हे असं करतात मुजरा. असा मुजरा करतात मुजरा. राजा राजा. अरे धीर वीर प्रजाहित दक्ष नरसिंह शिरोमणी. सिंगम सिंगम काय होत. नको रे नको. याच पिक्चरने वाट लावली माझी. त्या पिक्चर मधला हिरो शर्ट काढतो म्हणून 50 राण्या मला शर्ट काढायला लावतात, आणि ते बघून 50 राण्या परत शर्ट घालायला लावतात. काहीतरी जगा वेगळं विक्षिप्त असं काहीतरी करा तरच राजवाड्यात या, असं त्यांनी सांगितलंय मला, आणि त्यानंतरच मला गादीचा वारस मिळणार आहे. असा नको रे बघू तू माझ्याकडे. अरे पापण्या मिटणार रे बाबा. अरे का पापण्यांमध्ये बांबू लावला. अरे मिटकी. असं कसं रे बा तुझं. अरे तू काय करतोस इथे. मारा रे मारा. मारू नको मारू नको मारू नको 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 मारू नको मारू. मारा रे मारा. म्हणजे खजून नका करी हुजूर बरं करा. पुण्य करा करा. या हो रका बाहर नको लगिया. उसका इसका बा वकाट लगा दिगो. वकाट मारा रे माराचा एवढा अर्थ आहे. पाणी प्या एवढाच अर्थ आहे. चला चालेल. मारा रे मारा. मारा रे मारा.
मारा ए नाही असं चिटिंग नाही करायचं एकदा ठरलं ना मारा रे मारा म्हणजे पाणी प्यायचं मग पाणी प्यायचं असं नाही करायचं ए का खस नका लावला जिलेले हलेले हाय बोल हले रे खरबा खरबा करबत दे समाज मला सरबत दे और ये बसला है कर हां उचलले ते ना करत ए का सोन का राग रे बड़ा का सीना पर बला अरे प्लीज अर्थ काय होता पाणी पिऊन बरं वाटलं अरे कसली भाषा तुमची रे पण ह्या भाषेच्या बाहेर मला मारू नका रे मला राण्यांकडे जायचंय मला मारू नको खाली लिहितोस ना तिकडे बघ ना ए राजा इकडे बघ इकडे वाचतोय हा असं कसं होईल काय करतोस तू ए बा ए सोन्या हे वाचू हा काय राजमान्य राजश्री तुम्हाला या रानात बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे तुमचं वैभवशाली पाऊल जर का आमच्या पर्णकुटीत पडलं तर आम्हाला द्विगुणित आनंद होईल अरे बापरे हे सांगत होतो मगाचपासून मला वाटलं माझा नरबळी देतोय का काय मराठीत कसं काय लिहिलंय हा काय कर अरे परत येत नाही रे बोट ते असं कापलं की नाही काय आता मला मराठी बोलता येत नाही पण लिहिता येतो असं आहे काय राण्यांनो तुम्हाला काहीतरी आगळी वेगळी गोष्ट हवी होती नाही का आता यालाच घेऊन येतो अरे मित्र आम्ही येतो तुझ्या घरी येतो मस्तपैकी आपण जेवूया मग मी तुझी शिकार करतो आणि हरणाला कसं काठीवर टाकतात तसं टाकून राजवाड्यामध्ये नेतो आणि तिथे भिंतीवरती पालीसारखा लटकवतो हा चल चल हिंगला ला 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 लो हिंगला ला 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 लो लो गादीला वारस वारस मिळणार हे काय लिहिलंय मला मराठी बोलता येत नाही पण लिहिता येतं जंगली परफॉर्मन्सला बघून सगळ्यांना आपल्या आयुष्यातले जंगली मित्र नक्की आठवले असतील बघूयात हा परफॉर्मन्स कसा वाटलाय परीक्षकांना महेश सर सतीश विशेष कॉम्प्लिमेंट्स तुला काही भाषा बोलताना म्हणजे विदाउट टॉकिंग एनी प्रॉपर लँग्वेज तू इतकं आम्हाला खेळून ठेवलं होतंस फारच मजा आली ते बघायला आणि तुला रेस्पॉन्स तितकाच ताकदीने विजय देत होता तुम्ही दोघांनी माझ्यासाठी अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स केलेला आहे तुम्हाला दोघांनाही माझ्याकडून चॉकलेट स्वप्नील सर विजय आणि सतीश सगळ्यात आधी मनपूर्वक धन्यवाद मी मागच्या आठवड्यात एक विनंती केली होती की नेहमी विजय हायपर करतो आणि सतीश पोकर फेस्ट करतो तर मला नेक्स्ट टाइम सतीशचा अंगिक काय काय गमती जमती बघायच्यात त्याबद्दल तुमचे विशेष आभार की तुम्ही माझ्या विनंतीला मान दिलात आणि तुमच्या दोघांसाठी माझ्याकडनं तुम्ही चॅलेंज केलं होतं 5 तुऱ्यांना आता बघायचंय 5 तुरे कुणाचे आहेत ऑलरेडी एवढे तुरे घेऊन आलेत स्वतःकडे आता काय सांगायचं वेगळं बघूयात आता खरंच ते 5 तुरे कुणाचे आहेत महेश सर किती गुण 10.5 स्वप्नील सर 10 आणि अर्धा 10.5 याचा अर्थ 5 तुरे तुमचे आपल्या आवडत्या कार्यक्रमातले विनोद तर सगळ्यांनाच आवडतात पण आता तुम्हालाही संधी मिळणार आहे तुमच्या आवडीचे विनोद अवघ्या महाराष्ट्राला ऐकवण्याची आणि ही संधी देत आहेत आपले टायटल स्पॉन्सर्स क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू घेऊन येत आहेत क्लिअर फू बाय फू कॉम्पिटिशन तुम्हाला करायचंय असं तुमच्या मोबाईल वरती टाईप करायचंय FBF जोक स्पेस तुमचा विनोद आणि पाठवून द्यायचा आहे 57575 या क्रमांकावरती त्या आठवड्याचा सर्वोत्कृष्ट विनोद मी स्वतः या मंचावरती सादर करणार आहे आणि डोक्यावरती हात ठेवून सांगतो भाग्यवान विजेत्याला मिळणार आहे
क्लिअर तर्फे गिफ्ट हॅम्पर. तेव्हा संधी सोडू नका, पटापट मोबाईल घ्या आणि विनोद पाठवा. तर या पोटभर हसवा हसवीनंतर आता वेळ आलेली आहे हे पाहण्याची की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी, कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. आणि त्याचबरोबर हे पाहायचं की आज आपण कुणाला बाय बाय करणार आहोत. हा सगळा निकाल सांगण्यासाठी मी परीक्षकांना विनंती करतो, प्लीज मेहमानची आवडती आणि निकाल जाहीर करा. आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे विशाखा सुभेदार आणि मंगेश देसाई. मंगेश, विशाखा, डोक्यावरती हात ठेवून सांगतो तुमचा परफॉर्मन्स मस्त होता आणि यालाच म्हणतात क्लिअर परफॉर्मन्स ऑफ द डे. तुम्हाला मिळतंय क्लिअर तर्फे गिफ्ट हॅम्पर. आणि या आनंदाच्या बातमीबरोबरच एक दुर्दैवाची बातमी. आजच्या एलिमिनेशन मध्ये लोएस्ट स्कोरिंग जोडी तुम्ही आहात. आत्तापर्यंतचे तुरे, आत्तापर्यंतचे माझे आणि महेश सरांचे गुण ह्याला 50-50% वेटेज दिल्यानंतर दुर्दैवाने आत्तापर्यंतची लोएस्ट स्कोरिंग जोडी तुम्ही आहात. 18 तुरे आहेत तुम्हाला. त्यामुळे आज जी जोडी एलिमिनेट होते, ज्या जोडीला हा मंच सोडावा लागतोय, ती पण तुमचीच असणार आहे. जाता जाता तुम्ही एक अत्यंत उत्तम परफॉर्मन्स देऊन आमचा निरोप घेताय. आणि तुम्हाला दोघांना आमच्या संपूर्ण टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा पुढच्या संपूर्ण प्रवासासाठी. इट वॉज सच अ प्लेजर टू हॅव बोथ ऑफ यू विथ अस. जोरदार टाळ्या दोघांसाठी. जोरदार टाळ्या या धमाल जोडीसाठी. विशाखा आणि मंगेश, वी विल मिस यू. जोरदार टाळ्या. वेल, लाईक द से द शो मस्ट गो ऑन. त्यामुळे आता वेळ आली जाणून घ्यायची की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. आणि ती जोडी आहे 0-0 te Sami Arba Utarin te Kamso Kamsin Kana Kalusta da Gora da Kala da Gora. मला माहितीये तुला काय सांगायचंय. सतीश तारे आणि विजय पटवर्धन. तर कॉमेडीचा असाच भरगच्च कार्यक्रम घेऊन आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. पाहायला विसरू नका क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू 4x4. कॉमेडीचा घेतोय.